नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अक्षय हेल्थ टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये. हेल्दी टिप्स फॉर हेल्दी लाईफ. नमस्कार मित्रांनो, आज आपण हायड्रेशन म्हणजेच आपल्या शरीरामध्ये पाण्याची किती गरज आहे, आपण पाणी कधी पिलं पाहिजे आणि आपल्याला पाणी पिल्याचे काय आपल्या बॉडीमध्ये महत्त्व आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत माझ्यासोबत कनेक्ट राहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या आरोग्यासाठी पाणी पिणे गरजेचे आहे का? नंबर 1, शरीरात पाण्याचं महत्त्व काय आहे? नंबर 2, पाणी कमी पिल्याने शरीरात काय होते? नंबर 3, किती पाणी पिलं पाहिजे? नंबर 4, हायड्रेशन सुधारण्यासाठी सोपे उपाय. नंबर 5, हायड्रेटेड राहण्याचे फायदे. नंबर 1, शरीरात पाण्याचं महत्त्व काय आहे? शरीरात 60% पाणी असतं, त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी हे पिणं महत्त्वाचं आहे. पाणी पिल्यानं रक्तभिसरण सुधारते, टॉक्झिनसुद्धा बाहेर पडते आणि शरीर हे ताजंतवानं होते. नंबर 2, पाणी कमी पिल्याने शरीरामध्ये काय होते? डिहायड्रेशन, पाण्याची कमतरता, यामुळे देखील समस्या देखील होऊ शकतात. नंबर 1, डोकेदुखी. नंबर 2, थकवा आणि चक्कर येणे. नंबर 3, कोरडी त्वचा होणे. नंबर 4, पचनाच्या समस्या उद्भवणे. म्हणून दररोज भरपूर पाणी पिले पाहिजे. नंबर 3, आपण पाणी किती पिलं पाहिजे? दररोज किमान 8 ते 10 ग्लास म्हणजेच 2 ते 3 लिटर पाणी पिलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये व्यायाम करताना जास्त पाणी पिलं पाहिजे. झोपण्याच्या 30 ते 40 मिनिटं अगोदर पाणी पिणे टाळले पाहिजे. नंबर 4, हायड्रेशन सुधारण्यासाठी सोपे उपाय. पाणी पिणं विसरत असाल तर अलार्म सेट करा. पाण्याची बाटली सोबत ठेवा. फळ आणि सूप यांसारखे पाणीयुक्त पदार्थ आपल्या आहारामध्ये रेग्युलर ठेवा. पाणी पिण्याचे ट्रॅकरसुद्धा सोबत ठेवा. नंबर 5, हायड्रेटेड राहण्याचे फायदे. त्वचा चमकदार आणि लखलखीत राहते. पचनशक्ती सुधारते. शरीरामध्ये ऊर्जा वाढते. किडनी आणि हृदय निरोगी राहते. मित्रांनो, तुम्हाला तुमचे शरीर जर निरोगी ठेवायचे असेल तर पाणी पिणे फार गरजेचे आहे आणि आपले शरीर हे हायड्रेटेड राहणे सुद्धा गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये किती पाणी पिता हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ इथेपर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.